नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत स्वीट कॉर्नचे पकोडे। आज आपण बनवणार आहे दुधी भोपळ्याचे कुरकुरीत असे भजे किंवा पकोडे। आपण बनवणार आहे हेड्याच्या फुलाची भजी, मिरचीची भजी। आज आपण बनवणार आहोत स्वीट कॉर्नचे पकोडे किंवा मक्याचे पकोडे। त्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊ। मकईचे दाणे, कांदा, लसूण, पालक, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरं, मिरची पावडर, बेसन, सोप, कॉर्नफ्लोअर आणि ओवा। सुरुवातीला आपल्याला मक्याचं कणूस घ्यायचा आहे आणि त्याचे दाणे काढून घ्यायचे आहे। तुम्ही चाकूने किंवा चमच्याने हे दाणे काढू शकता। अशा प्रकारे आपल्याला मक्याचे दाणे काढून घ्यायचे आहे आणि हे दाणे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून बारीक करायचे आहे। मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊ। अशा प्रकारे आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेतले। आता यासोबत आपण एक बारीक कापलेला कांदा घेणार आहे, ओवा, हिरव्या मिरच्यांची पेस्ट, थोडीशी कोथिंबीर, लसूण जिऱ्याची पेस्ट, पालक, बेसन आणि कॉर्नफ्लॉवर, लाल मिर्च पावडर, हळद। आता आपण यामध्ये हे मिक्स करून घेऊ। यामध्ये मी पालक घातला आहे, 2 चम्मच बेसन घेतले आहे, 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर, कांदा टाकून घ्यायचा आहे, लसूण जिऱ्याची पेस्ट, ओवा टाकायचा आहे, हिरव्या मिरच्यांची पेस्ट, कोथिंबीर, अर्धा चम्मच हळद घेऊया, अर्धा चम्मच लाल मिर्च पावडर। तुम्ही चवीनुसार कमी जास्त मिर्च पावडर घालू शकता। तसेच चवीनुसार मीठ घेऊ। मी अर्धा चम्मच मीठ घातले आहे। आता हे आपल्याला सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व एकजीव हे आपण करून घेऊ। आपलं हे छान असं मिश्रण आपलं हे तयार झालं आहे। आता आपल्याला गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे आहे। तेल आपल्याला छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला मक्याचे पकोडे छान असे तळून घ्यायचे आहे। सर्व बाजूने आपल्याला हे छान असं सोनेरी रंगाचे आपल्याला हे कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहे। परतून घेऊ आणि सर्व बाजूने त्याला छान असं कुरकुरीत होऊ देऊ। हे पहा, आपल्या पकोड्यांना सोनेरी रंग येत आहे। आपले पकोडे हे तयार झाले आहे। खायला देखील खूप हे टेस्टी लागतात। तुम्ही सुद्धा घरी नक्की करून पहा। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना हे पकोडे नक्कीच आवडतील। अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। आपण बनवणार आहे दुधी भोपळ्याचे कुरकुरीत असे भजे किंवा पकोडे। यासाठी आपण साहित्य पाहून घेऊ। दुधी भोपळा, बेसन, कांदा, मिरची पावडर, जिरं, हळद, मीठ, लसूण, कोथिंबीर, आलं आणि धनिया पावडर। सुरुवातीला आपल्याला एक भोपळा धुवून स्वच्छ करून घ्यायचा आहे। आपण त्याची साल काढून घेऊ। याची साल आपण व्यवस्थित अशी आपल्याला काढून घ्यायची आहे। भोपळ्याचा जो ज्यूस असतो किंवा त्याचा रस असतो हा आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे, फायदेशीर आहे। आपला भोपळा शिलून झालेला आहे। आता आपण त्याला किसून घेऊ। आपल्याला हा भोपळा पूर्ण किसून घ्यायचा आहे।
हा आपला भोपळ्याचा किस तयार झालेला आहे, किसून झालेला आहे. आपण यातील जो रस असते किंवा पाणी असते ते आपण हाताने किंवा कपड्याने काढून टाकू. यातील जो हा रस किंवा ज्यूस हा आपण पिण्यासाठी घेऊ शकतो. यासाठी आपल्याला लागेल 1 वाटी बेसन, जिरं, लसूण, आलं याची पेस्ट, तसेच लाल मिरची पावडर, हळद, ओवा आणि 1 कांदा बारीक कापून घ्यावा लागेल. आता आपल्याला या किसामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. हे जे सर्व साहित्य आहे ते आपण भोपळ्याच्या किसामध्ये मिक्स करून घेऊ आणि बारीक जी कोथिंबीर आहे ती कापून बारीक यामध्ये घालू. तसेच ओवा हातावर आपण बारीक करून किंवा रगडून यामध्ये टाकू. यामुळे आपल्याला भज्याला आणखी स्वाद येतो. आता यामध्ये आपण बेसन टाकून घेऊ. थोडं थोडं बेसन यामध्ये आपल्याला घालायचे आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार बेसन मिक्स करायचं आहे. तसेच चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचे आहे आणि हाताने हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे. आपले हे मिश्रण तयार झाले आहे. आता आपण हे 5 ते 10 मिनिटे झाकून ठेवू. 5 ते 10 मिनिटे झालेले आहे. आता गॅसवर आपल्याला कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे आहे. तेल आपले गरम झालेले आहे. आता आपण यामध्ये आपले जे भोपळ्याचे भजे आहे ते आपल्याला तळून घ्यायचे आहे. आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. आपल्याला चांगले हे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. या भज्यांना सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला चांगले तळून घ्यायचे आहे. हे पहा, आपले भजे हे व्यवस्थित तळून झाले आहेत. आता आपण हे काढून घेऊ. आपले भजे हे तयार झालेले आहे. आपण ते टोमॅटो सॉस बरोबर सर्व करू शकतो. पावसाळ्याच्या दिवसामध्ये ही भजी खायला खूप छान लागतात. आपण बनवणार आहे हेट्याच्या फुलाची भजी. छान अशी कुरकुरीत होतात आणि खायला खूप छान लागतात. तर त्यासाठी मी अर्धी वाटी बेसन घेतले आहे. यामध्ये पाव चम्मच आपण हळद घालून घेऊ. पाव चम्मच लाल मिर्च पावडर, 2 ते 3 लसूणाच्या पाकळ्याची पेस्ट, लसूण आणि जिऱ्याची मी पेस्ट घातली आणि पाव चम्मच हिरव्या मिरच्याची पेस्ट घातली. चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेऊ. थोडासा चिमूटभर आपल्याला यामध्ये सोडा घालायचा आहे आणि छान असं सर्व मिक्स करून घेऊ. आधी हे कोरडं जे जिन्नस आहे ते आपण सर्व मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान असं ते भिजवून घ्यायचं आहे. घट्टसरच आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा हेटेची फुलं तळू तेव्हा त्यावर छान असं कोटिंग बसलं पाहिजे. छान असं हे घट्टसर भिजवून घेतलं. आता 10 ते 15 मिनिटासाठी आपण ते ठेवून घेऊ. तोपर्यंत आपण हेट्याची फुलं स्वच्छ करून घेऊ. आता याची जी देठ आहेत ते आपण थोडंसं काढून घेऊ. हे जे हिरवं देठ आहे तुम्ही तसं सुद्धा ठेवू शकता. त्यातील थोडंसं देठ काढून घेऊ शकता आणि त्यातील हे जे मधलं देठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे. आणि त्यातलं मी एक एक पान काढून स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे, म्हणजे जेणेकरून त्यामध्ये माती काही जर असेल तर ते निघून जाईल. स्वच्छ पाण्याने ते धुवून घेतले. आता या बेसनामध्ये आपल्याला ही बुडवून घ्यायची आहे. यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालून घेऊ आणि ओवासुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा आहे. आता यामध्ये आपल्याला ही हेट्याच्या फुलाची फुले घालून त्याची भजी तळून घेऊ.
पूर्ण फुलाची सुद्धा तुम्ही भजी तळून घेऊ शकता. मी त्याचे एक एक पान वेगळं काढून त्याची भजी तळून घेत आहे. एका बाजूने झाली की ते आपण दुसऱ्या बाजूने पलटून घेऊ. त्याची पलटी करून घेऊ. आणि ती दोन्ही बाजूने छान अशी कुरकुरीत झाली की त्याला काढून घेऊ. हे पहा, छान अशी कुरकुरीत ही भजी झाली आहे. खायला खूपच छान लागते. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही भजी नक्कीच आवडतील. सुरुवातीला आपण ह्या मिरच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ, त्यानंतर पुसून घेऊ आणि मधातून त्याला कट करून घेऊ. छान अशा मोठ्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत. चवीला ह्या जास्त तिखट नसतात. सर्व मिरच्यांमध्ये मी मधातून कट करून घेतले. आता वरून त्याला थोडंसं मीठ लावून घेत आहे. त्याला आतून बाहेरून मीठ असं छान असं त्याला चोळून घेत आहे. सर्व मिरच्यांना मी मीठ छान असं चोळून घेत आहे. आता आपण एका कटोरीमध्ये बेसन भिजवून घेऊ. 1 ते 1.5 कप मी बेसन घेतले आहे. त्यामध्ये मी पाव चमचा हळद घातली आहे, पाव चमचा धनिया पावडर, लसूण जिऱ्याची पेस्ट, थोडीशी हिरव्या मिरच्याची पेस्ट घातली आहे. कारण मिरच्या ह्या आपल्या थोड्याशा फिक्क्या आहेत. त्याला छान अशी टेस्ट यावी म्हणून मी यामध्ये मिरच्यांची पेस्ट घातली आहे. चवीनुसार मीठ आणि चिमूटभर सोडा यामध्ये घालायचं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण ते घेऊ. यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ते घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला ते भिजवून घ्यायचं आहे. आता मी कढईमध्ये तेल तापायला ठेवले आहे. अशा पद्धतीने हे आपलं भिजवलेलं बेसन हवं. आता यामध्ये आपण मिरच्या बुडवून घेऊ. छान अशा आपल्याला त्या या बेसनमध्ये बुडवून घ्यायच्या आहे. त्याला सर्व बाजूनी बेसन लागेल अशा पद्धतीने आपण त्या बेसनामध्ये टाकून घेऊ. तेल सुद्धा आपलं छान असं गरम होत आहे. आता हे आपण तेलामध्ये तळून घेऊ. तेल चेक करून घेत आहे गरम झाले की नाही. तेल आपले छान असे गरम झाले आहे. आता यामध्ये आपण ह्या मिरच्या तळून घेऊ. एका बाजूने झाल्यानंतर 1 ते 2 मिनिटं झाल्यानंतर ते आपण दुसऱ्या बाजूने परतून घेऊ. दोन्ही बाजूने आपल्याला त्या छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला त्या छान अशा कुरकुरीत होईपर्यंत त्याला सोनेरी असा रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आता दुसऱ्या पद्धतीने सुद्धा मी मिरचीची भजी बनवून दाखवते. ह्या मिरच्या मी आधी तेलामधून थोड्याशा फ्राय करून घेत आहे.
अशा पद्धतीने मी ह्या तेलामध्ये थोड्याशा फ्राय करून घेतल्या आणि त्या बेसनामध्ये बुडवून घेत आहे. त्या बेसनमध्ये टाकून घेतल्या आणि त्याला सर्व बाजूने बेसन लावून तळून घेत आहे. अशा पद्धतीने सुद्धा आपण हे मिरचीचे भजे तळून घेऊ शकतो. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मिरचीचे भजी बनवू शकता. दोन्ही बाजूने आपल्याला त्या छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. आपल्या भज्यांना छान असा कलर आलेला आहे. खायला खूपच छान लागतात. पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर अशा पद्धतीने मिरचीची भजी खायला खूप छान लागतात. तर अशाच साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.